सांगली येथील एसटी महामंडळामध्ये माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून आज 5 एसटी बस या आगारांमध्ये ताफ्यात उभ्या करण्यात आल्या। या प्रसंगी माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, आमदार इद्रिसभाई नायकवडी, माजी महापौर सौ संगीताताई खोत, खासदार विशालदादा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या ज्योतिताई सांगली जिल्हा अध्यक्ष शिवसेना महेंद्र भाऊ व कार्यकर्ते उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। डेपोला माननीय परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आपले मिरज विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी त्यांनी 20 गाड्यांची मागणी केली आहे, परंतु आज पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना 5 गाड्या या ठिकाणी झालेल्या आहेत। सर्व प्रवाशांना आम्ही मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा, यासाठी आज या ठिकाणी आपले आमदार चांगल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला आज या ठिकाणी यश आले। आज या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि त्या आपल्या सेवेत आता रुजू झालेले आहेत। आज ईद आहे, तर सर्वांना ईदच्या मी मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा देते। परिवहन मंत्र्यांच्याकडून आपल्याला आपण विनंती केली, ती विनंती मानून तुम्ही आपल्याला नवीन 5 बस ह्या आपल्या डेपोमध्ये मंजूर केलेली आहे। आमचं डिमांड 20 गाड्याचं, 10 ग्रामीणला द्या, 10 शहराला द्या आणि तिथं विनंती मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज 5 बस आपल्या इथं झालेली आहे, त्याचं आम्ही मंजूर केलेलं आहे। आज निश्चितच मी 5 मार्चला मी त्या पद्धतीनं याचबरोबर आज सर्व वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहे। एस टी डेपो खूप जुने होते, ग्रामीणचा आणि शहराचा, त्यातही आपल्याला शासनाने पैसा उपलब्ध दिला आणि शासनाने पैसा आता त्याचं काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचं बस स्टॉप उपलब्ध करायला मिळेल, शहराचा बस पण चालू करून आपण तोही उपलब्ध